चितळे बंधू. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईत दीर्घ आजाराने निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट, आनंदाचा शिधा. शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती. तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान. लाडकी बहीणमुळे वाढला बोजा. धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडनं पडताळा. बॅटरी स्पेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा. दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच. शिवाय यापूर्वी एमआयडीसीने कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचंही उघड. बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप. व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण. डोक्याला गंभीर जखम. मोहितेवरती अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार. गुंड फरार. ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई महापालिका. बजेट सादर झाल्यानंतर शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची ऑनलाईन संवाद. आमिषांना बळी न पडता संघटना मजबूत करण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. आयएस बाबूकडे पहिल्यांदाच एसटीचं अध्यक्षपद. मुंबईमध्ये 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी मीटर अपडेटसाठी 30 एप्रिलची मुदत. त्यानंतर बसणार रोज 50 रुपयांचा दंड. दरवाढीनंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची मक्तेदारी. आमदार हेमंत पाटलांचा चव्हाणांवर हल्लाबोल. अधिकारी नियुक्तीतही त्यांचीच मोनोपॉली. संवाद साधणार नसाल तर महायुतीत मिठाचा खडा. आमदारांचा सूचक इशारा. सैफच्या हल्लेखोराला घरातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांनी ओळखलं. सीसीटीव्ही फुटेज आणि अटकेतील आरोपी वेगळा असल्याच्या शक्यतेला पूर्णविराम. फेस रेकग्नायझेशन टेस्टचाही दुजोरा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.